Hello guys, welcome to my new vlog. कसे आहात सगळे? मी तर खूप मजेत, खूप मस्त, खूप छान आहे. आणि येस, खूप दिवस झाले मी ब्लॉग केला नव्हता आणि आज मी स्टार्ट करते. आजपासून मी ब्लॉग करायला फायनली माझं खूपदा झालंय की आज करायचं आहे, उद्या करायचं आहे. आणि या ब्लॉगला पण खूप उशीर झालाय, पण आता करते मी स्टार्ट. आणि मागे खूप असे प्रॉब्लेम्स आले मध्ये की मला त्यामुळे नाही जमलं. आणि हेल्थ इश्यू हे ते काही ना काही चालूच होतं, त्याच्यामुळे पॉसिबल नाही झालं. पण आत्ता ट्राय म्हणजे आता मला करावेच लागणार आहे ब्लॉग, कारण मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे की मी काय करते आणि कसं होणार आहे इथून पुढे सगळं. जे मला इन्स्टाला फॉलो करतात त्यांना समजलं असेल की मी का ब्लॉग करते, त्याचं काय रिझन आहे मेन. तर बघू, तुम्हाला कळेल, इथून पुढे कळेल की कशामुळे मी ब्लॉग करते. या अरे माझी इन्स्टा फॅमिली छानच आहे. आपलं सॉरी, यूट्यूब फॅमिली, इन्स्टा फॅमिली, सगळी फॅमिली. है ना? बरं, ते सगळं सोड. मला एक सांग, माझा आज ब्लॉग करायचं कारण काय असेल, तुला काय वाटतं? गेस कर, काय असू शकतं? ओके, लग्नाची तारीख डिक्लेअर करणार आहेस का तू? लग्न ठरलंय हे सगळ्यांना माहिती आहे, पण अजून तारीख कोणालाही माहित नाहीये. ओके, सो मी तुम्हाला हिंट देतो, मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. 1 ते 5 मध्ये ज्याची कमेंट एकदम करेक्ट असेल त्याला ती पिन करेल. डन? येस. आणि हार्ट पण. काय दिसणारी पोरगी? स्वर्ग से उतरी हुई कोकिल कंठी अप्सरा लगने वाली है. हे जरा जास्ती होतं गाईज. हा नेहमी इथे येऊन आहे ना असेच पांचट जोक मारत असतो आणि आता पण त्याचं तेच चालू आहे. आल्यापासून मला त्रास देतोय हा. गाईज, तुम्ही हिच्यापेक्षा हिच्या नवऱ्याला फॉलो करा. कारण तो एकदम चिकना दिसणार आहे, मी तुम्हाला देऊन देतो. तो एकदम साधा सिंपल माणूस आहे. आपलं एक शर्ट, एक पॅन्ट. हा ना, म्हणजे मी असं बोलले की मग लगेच माझ्या नवऱ्याच्या साईडने जायचं. वा, ठीक आहे, त्याच्याच साईडने जायला लागेल ना. ठीक आहे, आपल्यासोबत 24 तास असणार आहे. ठीक आहे, चला तेरे पैसे कट. तर आता आम्हाला लागली आहे भूक, त्याच्यामुळे आम्ही चाललोय. कुठे चाललोय आपण? पाणीपुरी खाणे को. काय म्हटलास? आत्ता मगाशीच खाऊन पिऊन आम्ही आलोय स्टुडिओवर आणि याच्यानंतर आता मला वाटतं की मी दीपकच्या घरी जावं. एक काम आहे, त्याच्यामुळे मला दीपकच्या घरी जायचं आहे. आणि प्राजक्त आली होती, त्याच्यामुळे थोडा वेळ बसलो, जरा गप्पा वगैरे मारल्या. गप्पा म्हणजे हेच लग्नाचं काय कसं ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता पुन्हा निघतीये. चलो. मी आता आली आहे दीपकच्या घरी आणि यांची क्रिस्टल माझ्याकडे, मी नेहमी जेव्हा येईल तेव्हा अशी धावत येत असते ना, आज अशी शांत होती. आली ही आहे आमची डॉल, माझी ननद, दीपकची बहीण. काय डॉल, तुला काय वाटतंय तारीख कधी आपण रिव्हील करायची लग्नाची? 1-2 दिवसांनी. येस, आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तारीख रिव्हील करूया. ओके, चला. हाय इकडे ये मोमेंट. इकडे ये. असं लपू नकोस. लवकर इकडे. फायनली आम्ही लग्न करतोय आता. ऐसे आना पड़ेगा घर पे हमारे. ऐसे? हाँ, राजस्थान में घूमघट ऐसे लिखते हैं. वो रसम होती, पता है आपको? काय? देवर भाभी की गोद में बैठ के 50,000 रुपए लेता है. होती है, सच में होती है. जमा कर लो. बरं, ठीक आहे, आपण तेव्हाच बघू. काहीतरी आधीच डील करूयात आपण. 10,000 में निपट जाऊंगा. चलेगा फिर. किधर है मालिक पता नाही किधर आहे. तेच अख्ख्या ब्लॉग मध्ये दीपकच नाहीये, बाकी सगळे आहेत. लग्नाची तयारी चालू झालीये, खरेदी निमित्त तर झालीच आहे. आणि हे ऑर्डर केलं होतं, आजच आलंय. तर
इथे याच्यावर डेट आहे लिहिलेली, पण मी ती तुम्हाला दाखवणार नाहीये. तुम्ही गेस करायचंय की काय डेट असणार आहे, आणि गेस केल्यानंतर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेलच की काय डेट असणार आहे. गाईज, लग्नाच्या आधीच माझ्याकडनं काम करून घेतात. ही मॅगी आणून दिली आहे, सगळं सामान मला असं काढून दिलंय आणि मॅगी बनवून दे म्हणतात. ठीक आहे, आणि मला असं म्हणून पळून गेलाय ज्याने बनवायला सांगितली तो. ओ भाग के नहीं गया मैं, सब सुथरा था. मैं काम से आया था, घर पे कोई नहीं था, मेरे को मिल गया बकरा. बकरा? अच्छा, म्हणजे तू लग्नानंतर मला कामच सांगणार आहेस है ना? और 50 रुपया कट ओवर एक्टिंग के वजह से. नहीं मैं करूंगा. आणि मी खाणार. हाँ आज के दिन करो. उल्टा होगा गाइस, उल्टा होगा. हाँ बेटा, मैं ही करूंगा. अच्छा ठीक है, तो फिर तू ही कर ले अभी. नहीं मेरे को रोना नहीं है शादी के पहले. गाइस देखो, ससुराल जाने के पहले रोने की वो जो प्रक्रिया है, जो एक्टिंग करनी स्किल्स है, वो सीख रहे हैं. देखो गाइस, कांदा कट रहा है यहाँ. इसके ओवर एक्टिंग के 50 रुपए काटो. मैं जा रहा हूँ गाइस, पानी लेके जा रहा हूँ. कडू आली. होता है ससुराल जाने के पहले ये होता है. ससुराल में ही हूँ मैं. हाँ तो ये यहाँ पे सीख रहे हो गाइस. ये अभी रो रही है, दीपक भैया को जिंदगी भर रुलाएगी. हाँ, नहीं यार, नहीं ऐसे नाही. गाईस, तुम्हाला असं वाटत असेल ही मॅगी बनवतीये, हिला बाकीचं काही बनवता येत नाही, तर असं काही नाहीये. मला बाकीचं पण जेवण चांगलं बनवता येतं. आता तुम्हाला असं वाटायचं की ही मॅगीला जेवढी रडतीये, असं काही नाहीये. वो तो पता चलेगा वक्त आने पर. ते कळेलच नंतर, लग्न झाल्यावर तुम्हाला सगळ्यांना मी खाऊ घालेल तेव्हा समजेल. पण मी बनवते चांगलं, एवढं वाईट जेवण नाही बनवत. बहुत धीरे काम करते हैं गाइस. बताओ, भाभी बदलनी गाइस. मैं नहीं करूंगी अभी, चल तू ही कर, जा. मैं बता रहा हूँ गाइस, ये देखो, ये अभी ऑनियन है. मैं भाभी से अच्छा काटूंगा. दिखा काट के. अरे असं कोणी कापलं होतं एवढं मोठं? लावली वाट. हट बेटा. तर आता मी माझ्या घरी आली आहे आणि मगाशी दीपकच्या इथे आम्ही मॅगी वगैरे बनवली, सगळ्यांनी खाल्ली, छान झाली होती. मी थोडीशी खाल्ली. मी कधीतरीच मॅगी खाते, जास्त मॅगी नाही खात मी. आणि येस, तुम्हाला आता सगळ्यांना समजलंच आहे की माझं आणि दीपकचं लग्न ठरलं आहे म्हणून. तर तुम्हा सगळ्यांना गेस करायचं आहे की लग्नाची तारीख काय असेल म्हणून. ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये रिव्हील करेलच, पण तोपर्यंत मला गेस करून सांगा की किती तारीख असेल, काय असेल. आणि खूप छान छान ब्लॉग येतील इथून पुढे. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मी आता ब्लॉग इथेच एंड करते. चलो, बाय बाय.